अगर लाइफ में अगर कभी ऐसा लगे कि सब खत्म हो चुका है, होने दो, बस आप खत्म मत होना। एयर इंडिया नमस्कार मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। तर एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे आपल्या चॅनलवरती। आगळा वेगळा व्हिडिओ आहे, थोडा आवाज कमी येईल, थोडं ट्रॅव्हलिंगमध्ये आहे आणि चाललो आहे आता आम्ही एअरपोर्टला। थंबनेलवरून कळत असेल तुम्हाला, आपल्या बकेट लिस्टमधली एक गोष्ट आता कंप्लीट होते। तर कम्प्लिटली प्रवास मला दाखवतो। थोडं पर्सनल कामासाठी चाललो आहे, भेटू पूर्ण व्हिडिओमध्ये, बघूया, मजा येईल। आणि जे जे स्पॉट मला मिळतील कॅप्चर करण्यासाठी तेवढे सगळे कॅप्चर करून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन। तर समथिंग न्यू, ऑल्सो जर्नी ऑफ लाईफ, लेट्स एन्जॉय। चलो भेटू व्हिडिओमध्ये। तर आत्ता आपण पोचलो आहे एअरपोर्टला, थोड्या वेळात आतमध्ये जाऊ, दाखवतो तुम्हाला व्हिडिओ। चला आत्ता आतमध्ये आलो आहे। इकडे एअर होस्टेस वगैरे आहेत, बघू शकता तुम्ही। देन आर्मी वगैरे सगळी फौज लागून आहे बघा, गर्दी आहे तिकडे। चला तिकडे जाऊया, सीटसाठी दिलं आहे आपण आतमध्ये। इंडिगो आहे बघा आपली फ्लाईट, फुल पब्लिक जाम आहे, आपल्याला लाईन लावायला लागणार आहे। हे बघा इथे आपलं इंडिगोचं हे इथे हे करतो, फोटो वगैरे काढून मिळाले, स्कॅन करतायत तिथे। कणकवलीचेच आहेत झाली आपली, हे बघा। सरांनी मस्त आपल्याला मदत केली आहे। स्टिकर लागले का? पहिले बॅगला स्टिकर लागले, टॅग लावून देतात। ओके ओके ओके, थँक्यू। सरांनी मस्त मदत केली। सर नाव आपलं? संदीप मोरे। संदीप मोरे सर आहेत कणकवलीचे। थँक्यू थँक्यू थँक्यू। चला, दिल की धड़कने थोड़ा तेज़ होने लगी है अभी, सब ये करके हम अभी लाइन में खड़ा है। इकडे सोबत वाट बघतो आता, इथं आपण आतमध्ये जाऊ। इंडिगो एअरलाइन्स डिपार्टमेंट गेट नंबर 1, त्यानंतर आपल्याला नेक्स्ट वाले कडे जायचं आहे। तो फिर चलते हैं। आतमध्ये चला, हॅपी जर्नी। इथं बहुत इंडिगोच्या इथे गर्दी आहे, पूर्ण आतमध्ये पॅक आहे पूर्ण सगळं। तेज होता सोडून गेला आपल्याला आता। दिल की धड़कने तेज होने लगी अभी। दिस इज़ फर्स्ट टाइम एक्सपीरियंस इंडिगो एअरलाइन्स। चलो थँक्यू सो मच। 23ला जायचं आहे, हे देख लो जा रही बॅग आपली। 23 गेट नंबर मिळाला आपल्याला। इकडे बघा खायला वगैरे आहे, थोडंसं लेट झालं आपल्याला, डायरेक्टली वरती जाऊन येऊ आपण। डिझाईन वगैरे आर्किटेक्चर खतरनाक है, ये बघा। फाइनली देखते हैं, वेटर से जाना पड़ेगा अभी अपने को। बोर्डिंग गेट नंबर 21 to 28 इथे दिसतं। फायनली तिकीट मिळालं आहे आपल्याला आणि जातो आता आपण। हे बघा, जबरदस्त असा एक्सपिरियन्स, दिस इज फर्स्ट टाइम। आणि लेटेस्टने वरती चाललो आहे आपण। अभी थोड़ा जल्दी है, निकलते हैं भाई। आलो आता आतमध्ये। 21 ते 31 नंबरपर्यंत हे आहे। आय थिंक इथे आता चेक इन होईल आणि देन
बघूया आता 23 नंबरला आपल्याला जायला लागणार आहे. ते फिर जाते स्कॅन केलं आहे आणि आता आपण चाललो आहे आतमध्ये. आपली बॅग ठेवावं लागते, सगळे सामान वगैरे चेकिंगसाठी इथे चेक इन होते, पूर्ण बॅगेचे स्कॅन होते. गेट नंबर आहे 23. है, इसके आगे 22 है, फिर उसके आगे 23 है. ओके 23 पे ये लाइन देखिए वो साइन बोर्ड देखिएगा, वो साइन बोर्ड. थँक्यू. 23 आहे, ते 21 आहे, 22 31 पुढे आहे. तर 23पर्यंत आपल्याला जावं लागणार आहे. सो बघूया. एक्सायटेड. 22 गेट नंबर 22 इथे. सो दिस इज अवर 23rd गेट नंबर. येस, शोईंग देअर. मला आपल्याला गेट दिसेल. बेल्जियम परदेशीय इंटरनॅशनल. दिस इज इंटरनॅशनल. 23rd. 23rdला आलो आहे. पण सगळे पब्लिक जमले हे बघा, तर दिसतील तुम्हाला. बघूया आता. ते तुम्हाला प्लेन दिसत असेल बघा आतमध्ये. तर फायनली वी आर ऑन मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट. इथे विमान आपल्याला बघायला मिळते आतल्या साईडला कसे हे करतात. हा चेन्नईचं विमान लागला इथे, जो समोर लागला आहे ना, जे आपण आता हे चेन्नईचे हे गेले ना, पॅसेंजर जातात ना, तो चेन्नईचं विमान जे डायरेक्टली आतमध्ये बोर्डिंगमध्ये चेन्नईच्या आतमध्ये जातात. तर इथे बघायला मिळेल तुम्हाला. हे सगळे चेन्नईची फ्लाईट लागले, त्याच्यानंतर आपली फ्लाईट लागणार आहे. तुम्हाला बाहेर वगैरे तिकडे बघा जेट वगैरे उडताना दिसते. एअर इंडिया आपली इथे फ्लाईट दिसते बघा, 1535 बेंगळुरू. आपल्या गेटच्या समोर बसलो. गेट नंबर जो आहे ना 23rd. तर तिथे बसलो आहे, फ्लाईटची वेट करतो. तर डेंजर आहे बाबा, खतरनाक. म्हणजे एक्सपिरियन्स जबरदस्त होता. म्हणजे अजून पण लाईक 30% वगैरे झाला एक्सपिरियन्स. पण मस्त मजा आली. लोक वगैरे जास्त लोकांजवळ जवळून फ्लाईट उडते आपल्यासमोर. आता एक फ्लाईट जाते आपल्यासमोरून. सो मजा है. अगर लाइफ में अगर कभी ऐसा लगे कि सब खत्म हो चुका है, होने दो, बस आप ख़त्म मत होना. कुछ तो नया होता है. मिलते हैं पूरे वीडियो में. थँक्यू. ज्यावेळेस आपण एंट्री केली त्यावेळेस म्हणजे चेकिंगची ही गोष्ट खतरनाक आहे. तुम्हाला आतला एंट्रन्स दाखवला, त्याच्यामध्ये एवढी खतरनाक सीन आहे की म्हणजे चेकिंग होते. जी आपली मेन बॅग आहे ती डायरेक्ट त्यांच्या लगेजमध्ये जाऊन जाते. पण जी आपली जी सोबत जी बॅग आहे ही वाली, तर ही बॅग आपल्यासोबत राहते. म्हणजे बाकी काय छोटे मोठे आपले कार्ड्स वगैरे किंवा आपला पासपोर्ट वगैरे असेल, चार्जर, मोबाईल वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपल्यासोबत राहतात. पण चार्जर, मोबाईल ह्या गोष्टी असताना आपल्या सगळ्या ओपन करून पुढे प्रोसेस करत आहे. तर माझ्या बॅगेमध्ये बॅग स्कॅनला गेली, मला स्कॅन केलं, तर बॅगेमध्ये LNG मिळाली. एक छोटीशी LNG होती. तर असा गेम झाला की मग ती साईडच्या रॅकमध्ये आली. मला बोलवलं, तुमच्या बॅगमधली LNG काढा. म्हटलं माझ्या बॅगमध्ये LNG नाही. म्हटलं ठीक आहे चालेल. चेक केलं तर त्याच्यामध्ये खरोखर होती. माझ्या पण लक्षात नव्हतं LNG होती ती. ते LNG निघाल्याच्या नंतर मग त्यांनी रिलीव्ह केलं मला. जास्त वेळ गेला नाही, पण सर्व्हिस इंडिगोवाल्यांची जबरदस्त आहे. ज्यावेळेस आपल्या स्टार्टिंगला गेटवरती आपले कणकवलीचे सर मिळाले,
जबरदस्त हेल्पफुल आणि पुढे काय प्रोसिजर करता येईल सगळं काही केलं जाईल. तर आहे एक्सपिरियन्स अजूनपर्यंत चांगला आहे. आता फ्लाईटमध्ये एकदा बघूया, चेक करूया, सांगेनच तुम्हाला. काही अजून इन्फॉर्मेटिव्ह मिळालं तर तुम्हाला देत राहील. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडलं लाईक नक्की करा. आणि तुम्हाला ह्यातली काही गोष्ट आवडली किंवा काय इन्फॉर्मेशन तुम्हाला चांगली वाटली, काय इन्फॉर्मेशन अजून नवीन पाहिजे होती. जास्त इन्फॉर्मेशन देऊ शकत नाही कारण पहिलीच फ्लाईट आहे, तर त्याच्यामुळे जास्त इन्फॉर्मेशन देता येणार नाही. पण तुम्ही फ्लाईट एन्जॉय कराल असं मलाही वाटतं आहे. काही तुम्हाला सजेशन्स वगैरे काय द्यायचे असतील नक्की कमेंट बॉक्समध्ये द्या. भेटू व्हिडिओमध्ये. चला, थँक्यू. रोज थांबलो बाहेर आणि आता 2:30 वाजता आहेत दुपारच्या. तर आपला जो गेट नंबर आहे तिथे जाऊन थांबायचं आपल्याला. आता त्याला बघूया. नंबर 23ला आलो. हे बघा आपली आता फ्लाईट लागली ते विमानावरती बघा. आता आपलं स्कॅन होईल ते चेकिंग होईल आणि आत्ता आपण डायरेक्ट मॅपमध्ये जाणार आहोत. चलो चलो एंट्री मिल गया अपने को. अभी हम अंदर जा रहे हैं. फायनली भाई पोचले आतमध्ये. आपलं विमान आहे आता आतमध्ये बॅग केलेलं असतं आणि डायरेक्टली आपण आतमध्ये शिरणार. चलो फिर जिंदगी आसान है मेरे दोस्त. हम अंदर जा रहे हैं. बोलो यहाँ पे बैंगलोर का एक्स्ट्रा आउटलेट में जाएगा वो है वहाँ पे. ईंधन भरने की प्रक्रिया चल रही है. कृपया अपनी सीट पर बैठे रहें और सीट बेल्ट खुली रखें. धूम्रपान और इलेक्ट्रॉनिक उपकरणों या मोबाइल फोन का प्रयोग करना वर्जित. अपनी यात्रा को शीघ्र शुरू करने के लिए आप अपने बड़े बैग्स को ऊपर वाले ओवरहेड बिन में और छोटे बैग्स को सामने वाली सीट के नीचे रखें. कृपया अपनी सीट पर बैठ जाएं और प्रस्थान के लिए आयु को खाली रखें. धन्यवाद. Welcome to Indigo. We would love to take off with you at the earliest. अपनी यात्रा को शीघ्र शुरू करने के लिए आप अपने बड़े बैग्स को ऊपर वाले ओवरहेड बिन में और छोटे बैग्स को सामने वाली सीट के नीचे रखें. कृपया इंस्ट्रक्शन विमानामध्ये
वस्तीच्या कारणामुळे जास्त आपण व्हिडिओ काढू शकत नाही. त्याच्यामुळे आजूबाजूला आपले बसलेले असतात. सो थोडं शॉर्ट तेवढं ट्राय केलं आहे. हा सीट बेल्ट असतो विमानामध्ये लँडिंग आणि फ्लाईटच्या टाईमला आपल्याला यूज करावा लागतो. Bangalore in a general southeasterly direction, showing us your flying time of as of now we expect an on-time arrival at the destination. That should be somewhere close to 25 minutes past 5 in the evening. Sit back and relax. I'll get back to you shortly before commencing our descent into our destination with a few more details about the local weather, the air traffic congestion situation getting in, and our final landing time. Have a good flight. More slides, thank you. आग पकड़ सकते हैं, इन्हें अपने सामने रखें, ओवरहेड बिन्स में नहीं। इनका उपयोग या इन्हें चार्ज करना मना है। अगर कोई डिवाइस से धुआं निकले, गर्म हो जाए या उससे गंध आए तो तुरंत विमान कर्मी दल को बताएं। अगर आपकी सीट पर पावर आउटलेट हो तो अपने उपकरणों को उसी से चार्ज करें। धन्यवाद। वी रिक्वेस्ट योर अटेंशन। फ्लाईटमध्ये आपल्याला रॉक अँड रोलचं ते व्हेज मालवणी रॅप भेटलं होतं. तर ठीकठाक क्वालिटी होती, आवडली पण. व्हेज मालवणी रॅप होतं आणि बेवरेजेस होते. हे बघा काय दिलं होतं, टिश्यू पेपर होती, दाणे दाणे पर लिखा है खाने वाले का नाम. Weather report at the airfield. We have an on-ground temperature of 33 degrees Celsius with scattered clouds over and around the airfield,
and some light winds coming in from the east. It should be that busy getting in at this time. Maybe just a few extra minutes in the air as we fly west of the airfield initially in order to align ourselves with the landing runway. You'll be happy to know that due to a slightly early pushback from the gate at Mumbai and favorable winds along our route, we expect to land up to 15 minutes prior to our scheduled arrival time of 5:25 in the evening. Have a pleasant stay in Bengaluru or happy onwards journey. Cabin crew, kindly prepare for arrival. Thank you. निकले हम. थैंक यू. चलो निकल गए. फायनली बाहेर आलो. जाऊया आता आपण बाहेर लावून. चलो अभी अपना लगेज लेना है, बाद में बाकी की चीज़ें करते हैं. क्वांटस खड़ा है. ये अपना प्लेन था, यहाँ से हम उतर गए. हा आपला विमान आहे, याच्यामधून आपण आलो. 1 तासामध्ये कंप्लीट जर्नी झाली. जबरदस्त, खतरनाक. थँक्यू इंडिगो, थँक्यू सो मच. बेंगलुरु एयरपोर्ट आई खातली कड़क है. एंड की आँख, ये देखो एक्सलेटर.
अपने पैरों को पीली रेखा के अंदर रखें। वो देखो उधर भी जा रहा है प्लेन। थैंक यू, मिलते हैं अभी वीडियो में। क्या क्या दिखाओ समझ में नहीं आ रहा है। ये देखो सब इधर प्लेन वगैरह है। एयरपोर्ट जो होता है एयरपोर्ट रहता है भाई। कितने क्रिकेट के ग्राउंड बैठेंगे इसमें। कार्पेट बघा कसलं खतरनाक आहे, जबरदस्त असा कार्पेट आहे या साईडला। सही आहे मेंटेनन्स आय थिंक चालू आहे काहीतरी। प्लेन वगैरे रेडी आहेत काही काही फ्लाईटसाठी। ओ हा बघा विदाउट पायऱ्यांचा एस्केलेटर। चालून चालून कंटाळा आला असेल ना तर तुम्ही आपण थांबलो आहे एस्केलेट होते इथे का, म्हणजे याच्यामध्ये पायऱ्या नाहीत। बघा इथं पण समोर समोर विमान आहे। गो इंडिगो। पायऱ्यांचं एस्केलेटर नाही, फ्लॅट एस्केलेटर आहे। चलो अभी रुकते। वारली पेंटिंग केलेली आहे वारले टाईपमध्ये। वारली नाही आहे, वारले टाईपमध्ये पेंटिंग आहे। काही लोक आता फ्लाईटसाठी थांबलेत बघा खाली। जास्त बोलू शकत नाही फ्लाईटमध्ये कारण आजूबाजूचे लोक त्यांना डिस्टर्ब वगैरे होतं। सो आता बाहेर आल्याच्यानंतर थोडंफार बोलू शकतो। आर्किटेक्चरला बघा कसलं खतरनाक आहे इथलं पण, जबरदस्त असं। इथे सुद्धा या साईडला हा नंबरला आलो आहे आपण। बॅग गेल्यात आपली। हे असं बॅग आपले ज्याचे असेल त्या राऊंडमध्ये घेऊ शकतो। सो सगळेजण वेटिंग करत आहेत। आय थिंक नाही अजून आय थिंक बॅग आली आपली। उद्या चेक करतो। ठीक आहे बघ बॅग कलेक्ट केलेली आता। बॅग कलेक्ट केली, बॅग आली तर जाऊया आता हॉटेलवरती आपल्या। चलो मिलते अभी हॉटेल पे। का राईड बुक करतो आणि निघतो लगेच। चलो बाय, मिलते। बाहेर आलो आहे एअरपोर्टमधून आणि ओला करून डायरेक्टली आपण जाऊया। चला भेटू हॉटेलवरती। बाहेर ओला उबेरच्या राईड्स आहेत, तिथून राईड्स करून आपण जाणार आहोत। ते बघा मस्त सनसेट होतोय, दिसत असेल तुम्हाला। जबरदस्त सनसेट दिसतोय आपल्याला। चलो ये ग्लास ब्रिज क्रॉस करने के लिए बोला है उसने। ये कहाँ पे? अच्छा ये इधर को इधर तो देखा था मैंने। LCD वरती बघा बाहेर त्यांनी चारी साईडला म्हणजे 6 साईडला IPL लावले, GT आणि पंजाब। हे बघा एक मिनिट दाखवते तुम्हाला। टाटा IPLचा फेवर बघा कसा आहे, GT आणि पंजाब आहे। 65 सनसेट कसला खतरनाक झाला आहे, जबरदस्त सनसेट आहे। बेंगलुरू सनसेट ॲट बेंगलुरू। ये देख लो। इथल्या माणसाने विचारलं उबर बुक केली होती तर बॅग लगेज वगैरे आहे तर सपोर्टिव्ह आहेत जबरदस्त असे। आणि उबर झोन मला आता दाखवलं त्यांनी। सनसेट बघा तुम्ही, सनसेट खतरनाक असा सनसेट झाला आहे। हा इथे उबर झोन आहे आणि इकडे ताज हॉटेल वगैरे आहे। या साईडला बघा हा एअरपोर्ट आहे आणि उबर झोनच्या इथून आपण आता गाडी घेऊन जाणार आहोत। चलो इधर एक थोड़ा CNG करके है ना। हाँ यही रोड में नो इशू।